बैल पोळ्या होय, आता असंच म्हणायला पाहिजे. बैल पोळा गेला, पोळ्या मात्र अजून शिल्लक आहेत. पुरणाच्या पोळ्या करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही बरं का. जिला पोळी जमली तीच खरी सुगरण म्हणायची. सकाळी लवकर उठली, कणिक मळून घेतली, मुंगलीनं बदा 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 कुटून घेतली, डाळ रटा 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 शिजवली, डाळ वाटून घेतली, त्याच्यात गूळ, बडीशेप, सुंठ घातली आणि मग असं गोळ करून दिलं, गोल 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 गोल. पोळ्या कोण बी लाटू दे, कोण बी भाजू दे, कोण बी खाऊ दे, कणिक तिंबायचं आणि पुरून वाटायचं काम फायनीशिवाय कोणाला जमत नाही बरं का. थोरल्या सुनानं बाई लटा लटा हालती कशी बघ, तिनं चाट 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 लाटून घेतलं आणि अशी गोल तरी पोळी कशी करते बघ, चांदासारखी गोल पोळी करते बघ. तिनं लाटल्या पोळ्या आणि मग आता कोण गुळ पोळे म्हणते ती, कोण गोडाच्या पोळ्या म्हणते ती, पण आम्ही मात्र अजून पुरणाच्या पोळ्याच म्हणतो बरं का. आणि डाळ शिजल्यावर जे पाणी काढतो तिची आमटी करतो, त्याला कोण कटाची आमटी म्हणतात आणि कोण काय म्हणतात. आम्ही मात्र येळवण्याची आमटी म्हणतो. पोळी लाटून झाल्याबरोबर कशी त्या लाटण्यानंच पोळी उचलून तव्यावर टाकते भाजायला. ही चवड साठली. मग मालकाचं काम काय नसतं, गुळवण्यासंग पोळी हादडायची आणि वर आमटीचा बुरका मारायचा, भुरुक भुरुक.